डॉक्टर सविता कांबळे। सगळ्यात आधी सगळ्यांना संविधान दिवसाच्या खूप खूप मंगलकामना। मित्रांनो, आज संविधान दिवस जो आहे तर संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने आज हा संविधान दिवस सगळीकडे साजरा करण्यात येतो। संविधानाचं महत्त्व याच्यासाठी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधानाला यासाठी तयार केलं की भारत देश हा जो आहे वेगवेगळ्या जाती धर्म वर्ण मध्ये विखुरलेला आहे। या संपूर्ण समाजाला या देशाला एक सूत्रामध्ये बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारतीय संविधानाच्या द्वारे केलेलं आहे। आज आपण भारतामध्ये जे संपूर्ण भारत एक संघ आहे त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते भारतीय संविधानाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय परिश्रमाने या भारतीय संविधानाची निर्मिती केलेली आहे आणि हे भारतीय संविधान जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत या भारत देशामधला प्रत्येक व्यक्ती तो सुरक्षित आहे, तो समानतेचा अधिकार त्याला प्राप्त झालेला आहे। परंतु आता आपण ज्या 11 ते 12 वर्षापासून जी या भारत देशामधली जी व्यवस्था बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये जे मनुवादी व्यवस्था ही मनुवादी व्यवस्था ही या भारतीय संविधानाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु जोपर्यंत हा आंबेडकरी समाज जागृत आहे तोपर्यंत या संविधानाला झटका सुद्धा लागणार नाही, धक्का सुद्धा लागणार नाही आणि हा आंबेडकरी समाज संपूर्ण देशातील प्रत्येक व्यक्तीला सतत जागृत करत राहील आणि हे संविधान जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत या देशातला एकही व्यक्तीच्या केसाला झटका लागणार नाही। म्हणून या भारतीय संविधानाला अबाधित ठेवणं, त्याचे संरक्षण करणं आणि घर घर संविधान पोहोचवणं हे आज तुमचं आमचं कर्तव्य आहे। आणि हे केवळ बाबासाहेब आंबेडकरांचे अन्वयाचंच नाही तर या देशातला जो ओबीसी समाज आहे, जो अस्पृश्य समाज आहे, जो दलित समाज आहे त्या समाजापर्यंत हे भारतीय संविधान पोहोचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे कार्य बाबासाहेबांचं हे आपल्याला करायचं आहे। त्यामुळे जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान।